आणि सतीश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कलमध्ये मिड ऑफ आहे, त्याच्या साथीला मिड विकेट आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं एक क्षेत्ररक्षक अगदी स्क्वेअर लेगमध्ये, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड आणि त्याचबरोबर एक पॉईंटमध्ये असे 7 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतील. समोर त्याच्या विरोधामध्ये सूरज एक लेफ्ट हँडेड बॅटर. पहिला बॉल सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल अगदी खोलात टाकले. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती निर्धाव बॉल आलाय. इथून जर सामना जिंकायचा असेल कोणीना संघाला तर प्रत्येक बॉलवरती आक्रमण किंवा प्रत्येक बॉलवरती किमान एक सिंगल डबल जाणे करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती प्रेशर बिल्ड होईल. इथे आणखी एक वेगवान बॉल अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप, चांगली लाईन लेंथ हाताळली जाते. आणखी एक निर्धाव बॉल पाहायला मिळते. अमोल गोलंदाजी हाताळतात. फलंदाजीसाठी दुसऱ्या सत्रामध्ये सूरज आणि त्याच्या साथीला सतीश. पहिल्या 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि निर्धाव बॉल पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरोधामध्ये P1 मध्ये गोलंदाजी. आणखी एक हा बॉल आता स्लोवर होता आणि पंच सांगतायत इट्स अ वाईड बॉल नाव. आउटसाइड दी ऑफ स्टंप, बराचसा बाहेरचा बॉल जिथे स्लोवर टाकण्याचा प्रयत्न व्हेरिएशन्स करताना दिसतोय अमोल आणि इथे दंडित केलं जाते. लाईन खूपच बाहेर होती, तिच्यावरती ही अवांतर धाव. या अवांतरने आता श्री गणेशा झालाय ठाणे कोयने संघाचा. यानंतर अगदी वेगवान बॉल होता, लेंथवरून हिट केलं या बॉलला. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल अगदी फलंदाजाच्या डोळ्यांसमोरून काढला. आशाभूत नजरेने प्लेयर पाहत राहिलेत. आणखी एक निर्धाव बॉल पाहायला मिळते. स्लोवर बॉल, गती नव्हती दिली. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. आता या एका सिंगलच्या साह्याने आता नवीन बॅटर स्ट्राईक वरती असतील. सुजित राईट हँडेड बॅटर आहेत. लेफ्ट हँडेड सतीश आणि सूरज आहेत, माफी असावी. लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅटरचा कॉम्बिनेशन यूज केलं जाते कोयने संघाकडून. 2 धावा धाव फलकावरती आहेत. 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही P1 मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 65च्या धावसंख्येचा चेस इथे करताना पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण बॅटच्या रडार मध्ये होता. सीमारेषा पार धाडलंय. आलाय 6 धावसंख्येसाठी हा पहिला षटकार. सतीश जसे स्ट्राईक एंड वरती आले, पहिले 4 बॉल अगदी नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून त्यांनी खेळ पाहिला. त्यानंतर आता जसं बॉलवरती व्हेरिएशन्स करताना पाहिलं तसं लगेचच पिक केलं या बॉलला. हा बॉल आणखी एक हाफ ट्रॅकर. चेंडू बॅटला ब्रश झालं होतं का? यष्टी रक्षकाकडून फंबल पाहायला मिळालं. तिथून शॉट मधून प्लेयर येतील. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक 1 तिथे समाप्त झालंय आणि धाव फलकावरती एकूणच धावा आहेत त्या बिनबाद 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 65 बनवायचे जिथे पहिल्या षटकामध्ये 9 आल्यात. अजूनही 18 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉल्समध्ये 56 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये हवा पाहायला मिळाल्या त्या 9 जिथे अमोलने गोलंदाजी केली. व्हेरिएशन्स पाहायला मिळाले आणि त्याच्यावरती पिक करत असताना आडव्या बॅटने सतीश यांच्या बॅटमधून तो फटकार देखील पाहिला. आता सार्थक आहेत, यंगस्टर प्लेयर आहेत पलसदरी टीमचे. राऊंड द विकेटने गोलंदाजी हाताळणार आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण. चापटी जण काही दिली आहे फटक्यावरती. सीमारेषा पार धाडलाय. आणखी एक सतीश यांच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. अगदी शॉर्ट पिच बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलं. लाईन लेंथ खराब होती. पुढे टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी शॉर्ट बॉल देऊन बसलेत आणि त्याच्यावरती आक्रमण आलं. आता पुढे टाकला. आता आडव्या बॅटने मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये चेंडू आणखी एकदा 4 धावसंख्येसाठी आलाय लगातारचा दुसरा चौकार.
इथे आता चौकार पाहायला मिळतोय पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या षटकामध्ये एकूणच धावा होत्या त्या 9. त्यानंतर सार्थक आले, पहिल्या 2 बॉलमध्येच 10 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. साईड चेंज केली आहे दुसऱ्याच बॉलवरती. आता तिसऱ्या बॉलमध्ये देखील ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतील. सतीश यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. आता आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांकडे दाद आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. तिसऱ्या बॉलवरती कमबॅक झालंय फलंदाजी टीमचं. फलंदाज सतीश होत आहेत पहिल्या झटक्यामध्ये बाद. अगदी पहिल्या 2 बॉलवरती जे करायचं होतं त्यामध्ये अयशस्वी ठरले. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप लालच दिली होती फलंदाजाला आडव्या बॅटने फटका खेचण्यासाठी. जिथे जर बॉलच्या मेरिटनुसार जर खेळ झाला असता सतीश यांचं तर निश्चितच तिथे देखील धावा मिळाल्या असत्या. परंतु आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बॅटला आतली एज घेऊन तिथे फलंदाजाने विकेट त्याची सॅक्रिफाईस केली. आता वन डाऊनच्या भूमिकेमध्ये गौरव पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल निश्चितच पंच दंडित करतील. अवांतर स्वरूपामध्ये ही धाव मिळाली जाते. या अवांतरच्या साह्याने 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत कोयना संघाच्या. फटका हवेमध्ये झेल कॅरी केलं जाणार का? त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आलाय का? 6 धावसंख्येसाठी आलाय हा दर्जेदार षटकार. डीजी स्पोर्ट्स कोयने अगदी सतीश बाद झाले. त्यानंतर गौरव आले आणि गौरवने यांनी देखील पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं. जिथे 56 पाहिजे होत्या तिथे मागील 4 बॉलमध्ये धावा आल्यात त्या 16. आणखी एक खूपच बाहेरचा बॉल. अवांतर स्वरूपामध्ये आणखी एक धाव म्हणजे मागील 4 बॉलमध्ये एकूणच धावा मिळाल्यात त्या 18. येणाऱ्या 14 मध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. गौरवसाठी हा बॉल. चेंडू बॅटला ब्रश झालाय का? शरीराचं वेध घेतलं या बॉलने. अगदी आडव्या बॅटने डीप मध्ये मारण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव बॉल पाहायला मिळते. आता येणाऱ्या 13 बॉल्स मध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. सत्तावीस धावा धाव फलकावरती. त्यानंतर आता वेगवान डिलिव्हरी हाताळली. लेंथवरून हिट केलं बॉलला. अगदी 4-5व्या स्टंपवरती लाईन हाताळली जाते आणि आणखी एक निर्धाव बॉल. आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये 14च्या सरासरीने 38 धावा बनवायच्यात. 12 बॉल 38. माफी असावी. 19च्या सरासरीने धावा बनवायचे. 38 बनवायचे अजूनही. 27 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या 12 मध्ये 38 बबलू गोलंदाजीसाठी आलेत. हा बॉल अवांतर स्वरूपामध्ये आणखी एक धाव मिळाली जाईल. या अवांतरच्या साह्याने आता येणाऱ्या 12 मध्ये 37 बनवायचे. फटका स्लॉट मध्ये होता. बॅटच्या रडार मध्ये आलाय. त्याला भिरकावून दिलाय. 6 धाव संख्येसाठी आलाय सूरज यांच्या बॅट मधून पहिला षटकार.
षटकार आला, आता 31 ची गरज आहे. शफल झालेत, आडव्या बॅटने डीप मध्ये फटका ट्रॅव्हल केला जाते, डीप स्क्वेअर लेगला चुकी झाली आहे, फंबल झालाय, एकीले दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा तिथे मिळाल्या जात आहेत. या दुहेरीच्या साह्याने आता 10 मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 38 पाहिजे होत्या, तिथे एक अवांतर स्वरूपामध्ये धाव आली. अवांतर मध्ये धाव आली तेव्हा 12 मध्ये 37 पाहिजे होत्या. त्यानंतरच्या बॉलवरती षटकार आणि आता या बॉलवरती दुहेरी धाव आली आणि आता येणाऱ्या बॉल्स मध्ये 10 मध्ये 29 ची गरज आहे. सूरजच्या बॅट मधून देखील आता धावा येत आहेत. समोर दिले या बॉलला ड्राइव्ह केलं जाते, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, पुनश्च एकदा फंबल झालाय, चुकीला माफी नसते, आणखी एक चौकार. धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या 9 मध्ये 25. बबलू गोलंदाजी हाताळतायत परंतु क्षेत्ररक्षकांची तितकी चांगली साथ मिळत नाहीये. या बॉलवरती किमान एकच धाव आली असती, तिथे 3 एक्स्ट्राच्या धावा मिळाल्यात. नशिबाची साथ अगदी डीजी स्पोर्ट्स कोहिने टीमच्या बाजूने पाहायला मिळतीये. येणाऱ्या 9 मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. सूरज सलामी वीराच्या भूमिकेमध्ये आले होते, तिसऱ्या षटकापर्यंत उभे आहेत आणि सिद्धक देखील करून दाखवतात. 9 मध्ये 25 ची गरज. पुनश्च एकदा मिड विकेट मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. आता कोणती चुकी करणार नाहीयेत, परंतु एकीमध्ये दुहेरी कन्वर्ट देखील केली जाते. बॅकअप अवेलेबल होतो, फेकी अगदी वाईड पाहायला मिळाली होती. आता येणाऱ्या 8 मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 23. 9 मध्ये 25 बनवायचे होत्या, तिथे या बॉलवरती देखील 2 मिळाल्यात. 8 मध्ये 23. सूरज मध्ये ताकद आहे मोठे फटके खेचण्याची, त्याच्या साथीला गौरव देखील तितकेच चांगले फटके खेचतात. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जाणार हे देखील आता इथून पाहणं गरजेचं असेल. शेवटचे 8 बॉल 23 ची गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती लेट रिॲक्शन पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा फंबल, दुसरीचा प्रयत्न आहे, पुनश्च एकदा वाईड थ्रो पाहायला मिळालाय. आणखी 2 धावा. प्रेशर अगदी आता जर इथून पाहायला गेलं पुण्यनगरी पलस जरी टीम वरती देखील आलाय. आता 7 मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. इथून जर सामना जिंकायचा असेल डीजी स्पोर्ट्स कोहिने टीमला, 7 मध्ये 21 शेवटचा निर्णायक बॉल ठरेल या मॅच मधला. या बॉलवरती षटकार तर किमान 15 धावा येतील. चौकार आला तर मात्र 17 बॅट मध्ये स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषा पार धाडलाय. 6 धावसंख्येसाठी आणखी एक षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. त्यानंतर द्वितीय गोलंदाजी हाताळली सार्थकने, जिथे 18 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या 23. येणाऱ्या 6 मध्ये जिथे 21 धावसंख्येची गरज होती तिथे आला षटकार. आता 6 मध्ये धावा बनवायचे ते एकूण 15. नागेश गोलंदाजीसाठी आता इथून पाहायला मिळतील. बबलू या वर्षीच्या हंगामामध्ये जर पाहायला गेलं बरीचशी गोलंदाजी त्यांनी हाताळली नाहीये, परंतु पलसरी टीमकडे अगदी जर पाहायला गेलं एक गोलंदाज शॉट पाहायला मिळतो आणि बबलू यांनी गोलंदाजी हाताळली, तिथे अगदी महागडे ठरले. 23 धावा खर्च केल्यात, परंतु मॅच अजूनही दोन्ही टीम्सने सोडली नाहीये. दोन्ही टीमला माहिती आहे संघर्ष कसं करायचं. या मैदानावरती दोन्ही टीमला आता इथून संघर्ष करावाच लागेल. जिथे असं वाटत होतं पुण्यनगरी पलसरी टीम अगदी हवी ठरतीये की काय, परंतु ज्या प्रकारे सुजित आणि त्याच्या साथीला सूरज यांनी ज्या प्रकारची साथ दिली आहे
तिथून मात्र तेही देखील सांगतायत आम्ही देखील इथे फक्त पार्टिसिपेट नाही तर आम्ही देखील कंटेंडर्स बनून आलोय. अगदी आता हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचला, जिथे धावा बनवायचे त्या 6 मध्ये 15 गोलंदाज नागेश पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या समोर अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकणारा गौरव राईट हँडेड बॅट्समन आहेत. 6 मध्ये 15 पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी हाताळणार आहेत. 6 मध्ये 15ची गरज, फुल टॉस बॉल, त्याच्यावरती सार्थक आता करणार नाहीयेत कोणती चुकी. या बॉलवरती धावा येणं अपेक्षित होतं. स्लोवरचा प्रयत्न केलं होतं नागेश यांनी, पहिल्याच बॉलवरती झालेत फलंदाज बाद. आता पुन्हा एकदा प्रेशर डीजी स्पोर्ट्स कोहिनूर टीमवरती असेल, जिथे 6 मध्ये 15ची गरज होती. गोलंदाजाने केलेली चुकी, स्लोवर फुल टॉस होता, त्याच्यावरती पिक करता आलं नाहीये आणि फलंदाज इथून बाद झाले. सहा मध्ये 15ची गरज असताना सूरज यांच्या बॅटमधून धावा येत होत्या. प्रश्न विचारला जाईल डीजी स्पोर्ट्स कोहिनूर टीमकडून देखील. गौरवला देखील या बॉलवरती स्ट्राईक देणं अपेक्षित होतं, जिथे लेफ्ट हँडेड बॅटर हवी ठरतायत या मॅचमध्ये. इथे स्ट्राईक महत्त्वाची ठरू शकते. आता पलसदरी संघ अगदी जर विचार करायला गेलं तर इथून फक्त सूरज यांना जितका वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवता येईल त्यासाठी प्रयत्न करताना दिसतील. समोर एक नौका फलंदाज एक कुणाल आणि त्याच्यावरती आता इथून दडपण असेल की आपल्या साथीदाराला स्ट्राईक वरती आणायचंय. 5 मध्ये 15ची गरज आहे. हा एक महत्त्वाचा बॉल इथून ठरू शकतोय. पाच मध्ये 15. नागेश पुनश्च एकदा सज्ज आहेत राईट आर्म राऊंड द विकेटने. हा बॉल कोलाट टाकले, त्याच्यावरती फ्लिक केली, सीमारेषा पार धाडले 4 धावसंख्येसाठी. कुणाल यांच्या बॅट मधून देखील आलाय चौकार. आणखी एक फुल टॉस बॉल हाताळलाय. आता 4 मध्ये 11ची गरज आहे. अशा प्रकारची चुकी अपेक्षित नाहीये. या आधीच्या बॉल वरती केलेल्या चुकीला आता इथून विसरून जावं लागेल. 4 मध्ये 11. कुणाल देखील फटके ठोकतायत, ते देखील सूरज यांना साथ देत आहेत. मॅच अगदी महत्वाच्या क्षणावरती आहे. हा डॉट बॉल मॅचचं समीकरण सांगून देईल. 4 मध्ये 11. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण सार्थक जज करतायत. काय सर, चेक करायचे? चला, इथून षटकार आलाय. आता 3 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. तीन मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. कुणालच्या बॅट मधून हा षटकार अगदी खोलात टाकले. या बॉलला थांबवून ठेवलंय. आता 2 मध्ये 5ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 मध्ये 5ची गरज आहे. मॅच मध्ये इथून जर डॉट आला तर कलाटणी मिळेल. 2 मध्ये 5ची गरज. कुणालला या बॉल वरती दडपण असेल. डॉट बॉल आला तर निश्चितच मॅच अगदी नवीन मोड मध्ये जाताना दिसेल. हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय.
आणि आता फलंदाज सूरज स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील, जिथे कंपल्सरी चेसिंगच्या नियमाप्रमाणे कंपल्सरी 1 मध्ये 5च बनवायचे, कंपल्सरी इथून षटकारच ठोकायचे. याआधी देखील पहिला सामना आपण बीड खुर्द आणि त्यांच्या विपक्षामध्ये किरवली संघादरम्यान पाहिला, तिथे देखील सामना 1 मध्ये 6 मध्ये गेला होता. आता पुनश्च एकदा ही मॅच देखील रोमांचक मोडवरती आहे, जिथे डीजी स्पोर्ट्स कोहिने आणि त्यांच्या विपक्षामध्ये पुण्यनगरी पळसदरी असा सामना पाहायला मिळतोय, जिथे असं वाटलं सामना एक हाती पळसदरी टीम जिंकणार की काय, परंतु नवीन ट्विस्ट निर्माण केलं डीजी स्पोर्ट्स कोहिने टीमने. हा सामना शेवटच्या बॉलवरती जाऊन पोहोचला, जिथे 1 मध्ये कंपल्सरी 5 धावा बनवायचे. लेफ्ट हँडेड बॅटर सूरज स्ट्रायकिंग एंड वरती असतील. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यपूर्व आता व्यूहरचना आखण्यात येत आहेत. 1 ला 5 महत्वाचा बॉल. एक मध्ये 5. नागेश वरती देखील तितकंच प्रेशर आहे, सूरज वरती देखील तितकंच प्रेशर आहे. क्षेत्ररक्षकांना बॉल फक्त ग्राउंड मध्ये ठेवायचे. 1 ला 5. हा बॉल अगदी फटका जर पाहायला गेलं सीमारेषा पार आणलाय, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. परफेक्ट फेकी या मॅच मध्ये नवीन कलाटणी आणू शकते. इथून फक्त बॉल कलेक्ट करून द्यायचे आणि इथून सामना फक्त आता इथून सहजच विजय संपादन अगदी जवळच नेऊन ठेवलाय आणि पुण्यनगरी पलसदरी टीम अगदी इथून सामना विजयी संपादन करताना दिसतंय. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ टीम आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जशी पुढच्या मॅचला सुरुवात होईल, आमच्या साथी समालोचक शिवमजी लोभी यांना ऐकूयात. यस, थँक्यू आदित्य सुर्वे. एक चांगली साथ आम्हाला आपली लाभली त्याबद्दल मी यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग मार्क वरती 8 बॉल मध्ये 24 धावसंख्येची इनिंग साकारली आणि बॉलिंग मार्क वरती 2 विकेट ज्यानं मिळवला तो नागेश उघडा ठरला या मॅचचा हिरो. टॉस जिंकला या मॅच मध्ये ठाणे नावे टीमनं आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते नेरलपाडा संघाला. अक्षय मात्रे आणि हेमंत चंचे मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेमध्ये 2 बॅटर्स दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ठाणे नावे दूरवरून या स्पर्धेमध्ये दाखल झाले त्याबद्दल मी यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये त्यांचं सहर्षमय स्वागत करतोय. 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचले दोन्ही संघांचे, त्यांचे देखील कौतुक. प्लेयर ऑफ द मॅच नागेश उघडा. हितेश रुटे, आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. प्लेयर ऑफ द मॅच नागेश उघडा ठरलाय. सिद्धेश रुटे यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच या अवॉर्डने सन्मानित केले जाते.
डीजी स्पोर्ट्स कोयना आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. अरबाज झालाय बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 1 मध्ये. प्रथम सत्रातील अंतिम सामना आपल्या समोर इन ऍक्शन मध्ये एकीकडे खालापूर विभागातील ठाणे नावे आणि त्यांच्या विरोधात कर्जत विभागातील या वर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा नेरलपाडा संघ. अक्षय म्हात्रे आणि त्यानंतर हेमंत संचे. नुकतंच नेरल प्रीमियर लीगच्या खऱ्या अर्थानं स्पर्धेची सांगता देखील झाली. तिथे देखील हे दोन खेळाडू नेरल प्रीमियर लीग मध्ये एक चांगला खेळ करताना दिसलेत, अक्षय म्हात्रे आणि हेमंत संचे. बॉलिंग मार्क वरती अरबाज, ऑन स्ट्राइक अक्षय म्हात्रे, नॉन स्ट्राइक एंड वरती हेमंत संचे. मॅच लावते सुरुवात. काउंट डाऊन इज स्टार्ट नाउ. 4 3 2 1. लेट्स गेम इज ऑन. शुड बी गुड गेम बोथ टीम्स. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल फुल टॉस अक्षय म्हात्रे साठी. पॉवर प्लेच्या षटकात चांगला समाचार घेतलाय. मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल, सीमा पार येतोय चौकार. दुसरा बॉल हुक करण्याचा प्रयत्न पॅडवरती आदळलाय. अतिरिक्त उंची घेतोय, बाउन्स घेतोय बॉल, विकेटला मिस करत जातोय. हेच पंतांचं सांगणं आहे आणि निर्धाव चेंडू आलाय. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यानंतर बॉल नंबर 2 योग्य टप्प्यावरती हाताळलाय अरबाजनं. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय. बॉल नंबर 3 घेऊन तयार अरबाज अक्षय साठी. लीव केला अक्षयनं बॉल. दिशा करावे पंच सांगतायत खंडू लोभी. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आहे धाव फलकावरती. 1 रन ऍड होतीये. धावसंख्या आहे ती 5. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 5. तिसरा बॉल क्रॉस बॅट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला कट केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. आज जमिनीला घासत पुसत 4 धावसंख्येसाठी येतोय स्क्वेअर लेग मध्ये. हा दर्जेदार चौकार. मोठा खेळाडू आहे खरं तर.